जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सप्टेंबर महिन्यात 4 घोषणा अशा झालेल्या आहेत बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 4 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। या घोषणांमुळे अशा महिलांना दिलासा मिळणार आहे ज्यांनी अर्ज भरला आहे पण अजूनही त्यांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा पैसे मिळाले नाहीत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात या घोषणांची माहिती दिली। यामध्ये बघा मित्रांनो, अर्ज मंजुरी। ज्या महिलांचे अर्ज 24 ऑगस्ट पर्यंत प्राप्त झाले आणि मंजूर झाले त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत। ज्यांचे अर्ज 24 ऑगस्ट नंतर प्राप्त झाले त्यांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरीय स्तरावर सुरू आहे। मंजूर अर्जाची यादी विभागाकडे पाठवली जात आहे आणि त्यानंतर बँकाकडे पाठवून संबंधित महिलांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले जातात। सप्टेंबर महिन्यात ज्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये थेट त्यांच्या खात्यात क्रेडिट केले जातील, अशी शासनाकडून माहिती मिळालेली आहे। मित्रांनो, ज्या महिलांचे अजूनही फॉर्म अप्रूव्ह झाले नाही त्यांनी काही काळजी करू नका। सरकारकडून तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील। मित्रांनो, अर्ज रिजेक्ट झालेल्यांसाठी दुसरी संधी आहे बघा। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी दिली जाणार आहे। जवळपास 50,000 अर्ज असे आहेत जे रिजेक्ट झाले आहेत। प्रत्येक अर्जामागे रिजेक्ट होण्याचे काही कारण आहे। आता या सर्व अर्जदारांनी त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज भरण्याला संधी दिलेली आहे। अधिक माहितीसाठी लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होईल मित्रांनो, परंतु ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे। मित्रांनो, यामध्ये बघा, बँकेने पैसे कट केल्यास त्यांना पण दिलासा मिळालेला आहे। ज्या महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत पण बँकेने पैसे कट करून घेतले आहेत त्यांना देखील दिलासा मिळणार आहे। महिला व बालविकास मंत्री विभागाने अशा महिलांना तक्रारींची दखल घेतली आहे आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यात आलेला आहे। माझी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा, अर्जदारांना दिलासा मिळणार आहे बघा। माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सप्टेंबर महिन्यात 4 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये घोषणा नंबर 1 पहा। अर्जाचे कारण जाणून घेण्यासाठी सोय पण यामध्ये उपलब्ध केलेली आहे बघा। मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना आता अर्जाच्या कारणाचे तपशील मिळवण्याची संधी मिळणार आहे। अर्ज का रिजेक्ट झाला, कोणती माहिती अपुरी आहे किंवा कोणते कागद चुकीचे लावण्यात आलेले आहे हे व्ह्यू रिझन या बटनावर क्लिक करून समजता येईल। महिलांनी आपल्या अर्जाच्या कारणाचे तपशील जाणून घेऊन योग्य कागदपत्रे तयार ठेवावीत जेणेकरून पुढील संधी मिळाल्यावर अर्ज अचूकपणे भरता येईल। मित्रांनो, यामध्ये घोषणा नंबर 2 पहा। बँक खात्यातील रक्कम कपात न करण्याचे निर्देश। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मिळालेली रक्कम पीक विमा, पीक कर्ज किंवा कोणत्याही शासकीय योजनेच्या अनुदानात कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधीला महिलांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम कोणत्याही शुल्काच्या बाबतीत कपात न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। बँकांना कोणत्याही प्रकारची कपात करण्यास मनाई करण्यात आलेली आहे ज्यामुळे महिलांना योजनेचा संपूर्ण लाभ मिळेल। यामध्ये तिसरी घोषणा बघा मित्रांनो, अर्ज पुनर्भरण्याची संधी। ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी देण्यात येणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे जवळपास 50,000 अर्ज असे आहेत रिजेक्ट झाले आहेत। या महिलांना सप्टेंबर महिन्यात पुनर्भरण्याची संधी दिली जाईल। यासाठी त्या अर्जदारांना त्यांच्या अपूर्ण माहिती आणि कागदपत्राची पूर्तता करून अर्ज पुन्हा भरावा लागणार आहे। यामध्ये घोषणा 4 बघा मित्रांनो, आधार बँक लिंकिंगची आवश्यकता। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की महिलांचे स्वतःचे आधार कार्ड स्वतःच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर आधार कार्ड आणि बँक खाता लिंक नसेल तर महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, कारण योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत। आधार लिंकिंग असणे आवश्यक आहे। मित्रांनो, आधार लिंक असणे आवश्यक आहे तर हे पैसे महाडीबीटी द्वारा येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणून आधार लिंकिंगवर पैसे जाणार आहेत। त्यासाठी तुम्ही आधारला बँक लिंक करून घ्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। मित्रांनो, ज्या महिलांचे अजूनही फॉर्म भरायचे बाकी असतील त्या महिलांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या। मित्रांनो, आपण यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या 4 महत्त्वाच्या घोषणा बघितल्या आहेत। व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा।